अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा सांगत आहे। मित्रांनो, एका समृद्ध राज्यात राजा धर्मपाल आणि राणी लीलावती राज्य करत होते। त्यांना वीरेंद्र आणि शौर्य नावाचे दोन मुलगे आणि दोन मुली होत्या। एका मुलीचे नाव अमावस्या आणि दुसरीचे नाव पौर्णिमा होते। पौर्णिमा, जिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी होता, ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरात भगवान शिवाची आराधना करायची, गरिबांना भोजन द्यायची, तुळशीला जल अर्पण करायची आणि आपल्या आईवडिलांची सेवा करायची। पौर्णिमा खूप धार्मिक प्रवृत्तीची होती। ती नेहमी पूजापाठ करायची, गरिबांची सेवा करायची आणि घरातील सर्व प्रकारची कामेही करायची। पण दुसरीकडे अमावस्या होती, जिला राजेशाही थाट आवडायचा। ती दिवसभर नटण्यामुरडण्यात मग्न असायची, नोकरांवर ओरडायची आणि पूजेला व्यर्थ कर्म म्हणायची। अमावस्येला पूजापाठात रस नव्हता। ती न पूजा करायची ना कोणते काम। पण दोन्ही बहिणींचे एकमेकींवर खूप प्रेम होते, कारण पौर्णिमाचा स्वभाव खूप चांगला होता। राजा राणीचे वागणे मात्र पौर्णिमाप्रती चांगले नव्हते। ते अमावस्या आणि आपल्या दोन्ही मुलांवर जास्त प्रेम करायचे। हळूहळू वेळ निघून गेला आणि मुले मोठी झाली। राजाने आपल्या मुलांची लग्ने लावून दिली आणि आता मुलींच्या लग्नाची वेळ आली। राजाने विचार केला की आता यांचेही लग्न लावून दिले पाहिजे। तेव्हा राणी म्हणाली, महाराज, पौर्णिमा तर साध्या ब्राह्मणासारखी आहे, तिला एखाद्या गरीब घरी द्या। चुकूनही तिचे लग्न मोठ्या घरात करू नका, कारण तिला भजन, कीर्तन आणि कथा ऐकायला आवडते। मोठ्या घरी गेली तर तिला हे सर्व करता येणार नाही। राजाने हे मान्य केले। राणी पुढे म्हणाली, अमावस्या राजकुमारीसारखी आहे, तिच्यासाठी योग्य वर शोधा आणि दोघांची लग्ने एकत्रच करा। राजाने अमावस्येचे लग्न जवळच्या गावातील राजाच्या मुलाशी लावून दिले आणि पौर्णिमाचे लग्न त्याच गावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी लावून दिले। राणीला हे समजल्यावर तिला खूप आनंद झाला। मित्रांनो, राजा राणीने स्वतःच्या मुलींमध्ये भेदभाव केला। अमावस्येला सोन्या चांदीची पालखी आणि नोकर चाकर मिळाले, तर बिचाऱ्या पौर्णिमेला एका जुन्या साडीसह फक्त तुळशीचे रोप देऊन सासरी पाठवले गेले। सासरी गेल्यावर अमावस्या एखाद्या राणीसारखी ऐशोआरामात आयुष्य जगू लागली। पौर्णिमा आपल्या नशिबावर आणि देवावर विश्वास ठेवून साध्या पण समाधानी जीवनात मग्न होती। अमावस्येचा पती राजकुमार असल्याने खूप गर्विष्ठ होता, पण पौर्णिमाचा पती शांत आणि सुशील होता। एके दिवशी अमावस्येने आपल्या घरी शिवचालीसा पठणाचे आयोजन केले। तिने गावातील सर्व महिलांना बोलावले, पण स्वतःच्या बहिणीला म्हणजे पौर्णिमेला मुद्दाम बोलावले नाही। तिला वाटले की गरीब बहिणीला बोलावल्यास तिचा अपमान होईल। जेव्हा पौर्णिमेला गावातील स्त्रियांकडून हे समजले, तेव्हा त्या म्हणाल्या, पौर्णिमा, तुझ्या बहिणीकडे शिवचालीसा आहे, तू येणार नाहीस का? पौर्णिमा म्हणाली, मला बोलावले नाही म्हणून मी जाणार नाही। त्यावर स्त्रिया म्हणाल्या, बहीण आहे ती तुझी, तिला वाटले असेल की तू न बोलावताही येशील, चल आमच्यासोबत। पौर्णिमा तिथे गेली, पण तिला पाहून अमावस्या रागाने म्हणाली, मी तुला बोलावले नसताना तू इथे का आलीस? आता आलीच आहेस तर एका कोपऱ्यात गप्प बसून राहा। तू माझी इज्जत मातीत मिळवलीस, तुझे कपडे बघ आधी। तिने पौर्णिमेच्या गरिबीची खूप थट्टा केली। पौर्णिमेच्या डोळ्यात पाणी आले आणि ती देवाची प्रार्थना करू लागली। पूजा संपल्यावर अमावस्येने सर्वांना प्रसाद दिला, पण पौर्णिमेला दिला नाही। निराश होऊन पौर्णिमा घरी परतताना विचार करू लागली की मुले प्रसाद मागतील तर काय सांगू। मग तिच्या मनात विचार आला की आपल्या माहेरी जाऊन भाऊ भाऊजाईला भेटावे। वाटेत तिला एक वृद्ध महिला तुळशीच्या झाडापाशी बसलेली दिसली। त्या वृद्धेने पौर्णिमेला विचारले, बाळा, माझी मदत करशील का? माझे तुळशीचे रोप सुकत आहे, त्याला पाणी घाल आणि हा ओटा साफ कर। पौर्णिमेने आनंदाने सेवा केली। पुढे गेल्यावर तिला भगवान शिव वृद्ध रूपात, काली माता आणि गंगा मैया वेगवेगळ्या रूपात भेटल्या। पौर्णिमेने प्रत्येकाची सेवा केली, मंदिर साफ केले आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला। सर्वांनी तिला सांगितले की माहेरून परतताना आम्हाला भेटून जा। माहेरी तिचे खूप स्वागत झाले। तिने तिथेही घरातील सर्व कामे केली। परतताना भाऊजाईने तिला एक लाल साडी आणि सामान भरलेली पिशवी दिली। वाटेत तिला गंगामैया, कालीमाता, भगवान शिव आणि तुळशीमाता पुन्हा भेटले। त्या प्रत्येकाने पौर्णिमेला एक एक पिशवी थैला दिली। घरी गेल्यावर तिने पिशव्या उघडल्या। एका पिशवीत खाण्यापिण्याचे पदार्थ होते, दुसऱ्यात सोन्या चांदीचे दागिने, तिसऱ्यात धनसंपत्ती, चौथीत धान्य आणि पाचव्या पिशवीत महागडे वस्त्र होते। आता पौर्णिमेकडे कशाचीही कमतरता नव्हती। काही दिवसांनी पौर्णिमेने स्वतः शिवचालीसा ठेवली आणि अमावस्येला बोलावले। अमावस्या पौर्णिमेचे ऐश्वर्य पाहून चकित झाली। तिने विचारले, हे सर्व कोठून आले? पौर्णिमेने सर्व हकीकत सांगितली। अमावस्या म्हणाली, आता मी सुद्धा माहेरी जाते, मग मलाही हे मिळेल। पण अमावस्या जेव्हा माहेरी निघाली, तेव्हा वाटेत तिलाही तीच वृद्ध माणसे, देवी देवता भेटली। तिने उद्धटपणे त्यांना मदत करायला नकार दिला। माहेरी गेल्यावरही तिने कोणतीही मदत केली नाही। परतताना तिलाही देवी देवतांनी पिशव्या दिल्या, पण घरी येऊन पिशव्या उघडल्यावर त्यात माती, दगड आणि साप विंचू निघाले। ती रडत पौर्णिमेकडे गेली। पौर्णिमा म्हणाली, बहिणी, तू कोणाची सेवा केली नाहीस,
आणि सर्वांचा अपमान केलास म्हणून तुला हे मिळाले. 3 सूत्रे लक्षात ठेव. नेहमी इतरांवर दया कर, दररोज 40 वाच आणि ओम नमः शिवायचा जप कर. अमावस्येला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने देवाची माफी मागितली आणि भक्ती करू लागली. हळूहळू तिची परिस्थितीही बदलली. तर मित्रांनो, असा आहे भगवान शिवाचा महिमा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.